नमस्कार, युवराज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मोदी. हिमायतनगर शहरामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणामुळे आज हिमायतनगर शहरासमोरील नगरपंचायतीसमोर अनिप सर, दिगंबर काळे सर, जफरलाला व बाळासाहेब यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या आमरण उपोषणास आज सुरुवात झाली आहे. तरी जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया, काय कारण एकंदरीत हा उपोषण करण्याचं आणि काय त्यांच्या मागण्या. धन्यवाद. कशा संदर्भात आज आम्ही नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर येथे हिमायतनगर शहरातील सर्वात मोठा आणि ज्वलंत पाणी प्रश्न जो आहे पाणी पुरवठ्याचा, हिमायतनगर शहराला पाणी पुरवठ्यासाठी ही जी योजना 2019मध्ये मंजूर झाली किंवा काम सुरू झालं 2019ला, आज 6 वर्ष झाले तरीही पाण्याचा थेंब हिमायतनगर शहरामध्ये आलेला नाही. या योजनेची एकूण रक्कम 19,59 लाख रुपये, यापैकी संबंधित गुत्तेदाराला 16 कोटीच्या जवळ ही रक्कम पोहोचलेली आहे. तरीसुद्धा त्या गुत्तेदाराने हे काम आणखीन पूर्णत्वास नेलेलं नाही. त्या गुत्तेदाराच्या करारामध्ये किंवा गुत्त घेत असताना करार 24 महिन्याचा होता. ठीक आहे, कोरोना 1-2 वर्षामध्ये गेला असेल, परंतु यानंतर हे काम पाहिजे त्या वेगाने होत नाही किंवा पुढेही भविष्यामध्ये हिमायतनगर शहराला पाणी पुरवठाचे पाणी येते का नाही असं सर्वसामान्य नागरिकांमध्ये अविश्वसनीयता आहे. त्यांच्यात विश्वास नाही की त्यांना खरंच पाणी येते का नाही येते असा ते विचार शहरामध्ये सर्वसामान्य नागरिक करत आहेत. आणि सध्या येणाऱ्या आता उन्हाळ्यामध्ये मार्चचा महिना असेल, फेब्रुवारी मार्च असेल, एप्रिल असेल, मे मध्ये असेल, या पुढच्या महिन्यामध्ये फार गंभीर प्रश्न आहे. कारण सर्व जे बोरे होते ते बोर आता आज ती बोरं आज त्या बोरचे पाणी संपुष्टात आलेले आहे, हाप मारत आहेत बोर. म्हणून आम्ही हिमायतनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक आम्ही हा जे उपोषण आहे कोणत्या पार्टीचं नाही, कोणत्या पक्षाचं नाही, हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आज आम्ही नगरपंचायतसमोर हे उपोषणासाठी खास करून बसलो. यामध्ये आमचे सहकारी बाबूराव बापू शिंदेजी, कॉम्रेड दिगंबर काळेजी, माझे वरिष्ठ गुरु म्हणू मोहम्मद जफर खान साहेब आणि बाकीचे माझे गुरु मोजमिल भाई, खास करून हे जे वरिष्ठ मंडळी आहेत यांनी आम्हाला वारंवार पाण्यासंबंधी प्रोत्साहित केलं. आणि मागे मी गेल्या वर्षीसुद्धा 9 महिन्याखाली आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळेस एक डोळ्याचं म्हणजे लढणाऱ्याचे डोळे पुसल्यासारखे 1-2-3 दिवस पाणी आणून काही विहिरीमध्ये सोडलं आणि नंतर ते पाणी बंद करून टाकलं. परत आणखीनही हा उन्हाळा याला तरीही कुठल्याही प्रकारचं यावर प्रशासकीय अधिकारी जे खास करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MGBचे अधिकारी आहेत, यांना आमची आणखीन अशी विनंती आहे की संबंधित गुत्तेदारांना त्यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं आणि लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास न्यावं. यासाठी आम्ही सर्वप्रथम नगरपंचायतलाही निवेदन दिलं, कलेक्टर ऑफिसलाही दिलं, नगरविकास मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांनाही सुद्धा निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी साहेबांना ते समक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटून आम्ही निवेदन दिलं. जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये विशेष करून हिमायतनगर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये लक्ष घालावं म्हणून आम्ही आता कंटाळून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो. आमची ही जी मागणी आहे, ही मागणी हिमायतनगर शहरामध्ये नळाला पाणी पूर्ण आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि हा जो आमचा पाण्याचा लढा आहे, जरी आणखीन काही टायमिंग आमच्याकडून जरी त्यांनी मागितलं असेल तरी टायमिंग दिला, याच्यानंतर जर ते पाणी नाही आलं तर आम्ही नंतर परत बसू, पण हिमायतनगर शहराला हक्काचं पाणी आम्ही घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत. मागे बी बराचसा आवाज उठवला होता तुम्ही, तर काय आता तुमचा पुढचा हे राहील? या संदर्भामध्ये पाणी हे म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणाचंही जीवन हे समजत नाही. आता हे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि हिमायतनगरसाठी 2019ला जी योजना मंजूर झाली, या योजनेचं पाणी हिमायतनगरला मिळावं यासाठी आपण 1 वर्षापासून याच्यामध्ये आंदोलन उपोषणं करतात. यांनी पत्र काढतात आणि त्याच्यामध्ये थातूरमधूर असे चुकीचे उत्तर देतात की आमचं नळ झालं, 10% काम झालं, परंतु आजपर्यंत ते पाणी आपल्याला मिळालं नाही. तर नगरपंचायतच्या जुन्या ज्या आपल्या ग्रामपंचायतीच्या नळ योजना होत्या ते प्रत्येक घरी त्यांनी कोटेशन दिलेले आहेत, पण त्यांनी आता नव्यानं कोटेशन द्यायचं त्याच्यात ठरवलं आणि त्याचेसुद्धा 2,000 रुपये घ्यायचं ठरवलं. तर असं जर आपण याचा हिशोब लावला तर 15 ते 16 कोटी रुपये हे नव्याने त्याच्यात वसूल करायला लागले आणि पाणी पुरवठ्याची 19 कोटी. असं जर बघितलं तर 30-35 कोटीची योजना ही इथं कार्यान्वित व्हायला लागली.
आमचं मत आहे की शासनाने जी योजना दिलेली आहे 19 कोटीची, ती ताबडतोब आता हर घर नळ स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पाणी हे दिलं पाहिजे. जोपर्यंत हे पाणी आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.